बँक बुडाल्याने किंवा डबघाईस आल्याने बँकेत गहाण असलेलं सोनं चक्क अर्ध्या किमतीत, ही बातमी वाचून अनेकांना विश्वास बसणार नाही. मात्र या बातमी मागचं जे काही सत्य आहे, गेल्या 3-4 दिवसापासून ही बातमी माध्यमांवरून व्हायरल होते आहे. नेमकं सत्य काय, यातलं तथ्य काय, याबाबतची चर्चा आपण करणार आहोत. आणि सोनं अर्ध्या किमतीत मिळत असल्याने किंवा बँकातील सोनं परत घेण्याच्या हिशोबाने, पैसे परत घेण्याच्या हिशोबाने विशेषतः मराठवाड्याच्या अनेक गावामध्ये, तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी त्या बँकेच्या शाखेसमोर प्रचंड गर्दी झाल्याचं दिसत आहे. रात्रभर 24 तास या बँकेची शाखा सुरू आहे आणि लोकांना सोने आणि पैशाचं वाटप केलं जात आहे, असं चित्र माध्यमातून येत आहे आणि टीव्हीवर सुद्धा या संदर्भात बातम्या आलेल्या आहेत. मात्र नेमक्या सत्य बातम्या काय आहेत, नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याबाबतची चर्चाच आपण याच्यातून करणार आहेत. की बुलढाणा अर्बन नावाची एक रेप्युटेड पतसंस्था आहे, की जिने पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर आपलं एक विश्वासाचं एक जाळं तयार केलेलं आहे. 1986 मध्ये या बँकेची स्थापना झाली आणि राधेश्यामजी चांडक यांच्या कुशल नियोजनाखाली या बँकेचा विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. जवळपास 450च्या आसपास या बँकेच्या शाखा आहेत, वेगवेगळे वेअर हाऊस आहेत. ही बँक केवळ जिल्ह्यापुरती किंवा राज्यापुरतीच मर्यादित नाही, तर एक मल्टी स्टेट शेड्यूल बँक म्हणून तिने आपला स्वतःचा एक दर्जा मिळवलेला आहे. आणि हा दर्जा मिळवलेला असताना अनेक बँका, पतसंस्था, मल्टीस्टेट बँका ह्या बंद पडत असताना किंवा लोकांचा त्याच्यावरचा कधी-कधी विश्वास उडत असताना बुलढाणा अर्बनच्या बाबतीतही तसंच घडलं आहे, की मराठवाड्यामध्ये जे काही विशेषतः बीड, धारूर, वरवणी किंवा जालना जिल्ह्यातील बदनापूर वगैरे इतर ठिकाणी ज्या काही बँकेच्या शाखा आहेत, तर त्या शाखांमध्ये सध्या ग्राहकांनी प्रचंड अशी गर्दी केलेली आहे. आपलं गहाण ठेवलेलं सोनं परत घेण्यासाठी, आपल्या ठेवीचे की जे किंवा एफ-डी किंवा फिक्स्ड डिपॉझिट असेल किंवा खात्यामध्ये जे काही पैसे असतील, तर ते पैसे परत घेण्यासाठी एकच गर्दी बँकेकडे समोर केलेली आहे. आता ही नेमकी अफवा आहे की सत्यस्थिती आहे, तर सध्या तरी याबाबत कुठलंच असं बँकेकडून म्हणजे बँक डबघाईस असण्याचं किंवा बँकेचं दिवाळं निघण्याचं किंवा ऑडिटमध्ये बँकेवर काही ताशेरे किंवा बँकेनं काही चुकीची कामं केल्याचं असं किंवा रिझर्व्ह बँकेकडून तसं काही स्पष्टीकरण आलं, असं काहीच झालेलं नाही. मात्र ही कोणीतरी सोशल मीडियावर एक अफवा सोडली, अफवा पसरवली. कारण आपल्या देशामध्ये अफवाचं पीक खूप जोरात येतं. काही वर्षांपूर्वी चोर आल्याच्या अफवा, लेकरं पळवणाऱ्यांच्या अफवा आल्या होत्या आणि त्याच्यामध्ये त्या अफवात सत्यता काहीच नव्हती. मात्र विनाकारण हाकनाक जे काही हातावर पोटं भरणारी लोकं आहेत, जे गावखेड्यात हिंडतात आणि भीक मागून खातात किंवा काहीतरी विकून आपला उदरनिर्वाह करतात. तर अशा लोकांना विनाकारण मार खावा लागला. अनेकांचे जीव सुद्धा गेले. पालघर जिल्ह्यामध्ये निरपराध साधूंची हत्या झाली. अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या अफवा येत होत्या आणि आपण कुठलीच शहानिशा न करता लगेच त्या अफवांवर विश्वास ठेवतो आणि मग त्याच्यामुळं आपलं किंवा आपल्या समाजाचंच नुकसान होतं. बुलढाणा अर्बनकडून जे काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे, तर बुलढाणा अर्बन ही केवळ पतसंस्थाच नाही, तर सामाजिक उत्तरदायित्वाच्या हिशोबाने, ज्याला आपण सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो, तर त्या हिशोबाने अनेक उपक्रमामध्ये ही बँक सहभागी असते. बुलढाणा अर्बनचं जी काही शाळा आहे बुलढाण्याला, की जे त्यांची जी काही शिक्षण संस्था आहे, तर ती महाराष्ट्रात अव्वल दर्जाची त्यांची ती शाळा आहे, की तिथे ॲडमिशन सुद्धा मिळत नाहीत, की जसं आता नवोदयसाठी पात्रता परीक्षा द्याव्या लागतात, तसं इथं पैसे भरून विद्यार्थ्यांची पात्रता परीक्षा घेतली जाते. त्याच्यानंतरच त्यांना ॲडमिशन मिळतं. असं या बुलढाणा अर्बनची ख्याती आहे. बालाजी दर्शनासाठी वेगवेगळे हे उपक्रम राबवती. वेअर हाऊस आहेत. विवाह सोहळ्यासाठी वेगवेगळे उत्तरदायित्वाच्या हिशोबाने हे बुलढाणा अर्बन सतत समाजोपयोगी कार्यामध्ये हिरिरीनं भाग घेत असते आणि हे सगळं पुण्याचं, उत्तरदायित्वाचं काम करत असताना BHR मल्टीस्टेट सारखी ही सुद्धा बुडीत निघणार काय, याबद्दलची ही अफवा पसरलेली आहे. बँकेनं सुद्धा तसं स्पष्टीकरण दिलेलं आहे, की ही अफवा आहे. ज्यांना कुणाला ज्यांच्या ठेवी, सोनं परत पाहायचं असेल ते खुशाल घेऊन जा. मात्र त्याच्यासाठी 4-6 घंट्याचा बँकेला वेळ द्यावा लागणार. बँकेनं मराठवाड्यातल्या ज्या भागामध्ये ह्या अफवा पसरलेल्या आहेत, तर त्या भागातील आपल्या ज्या काही शाखा आहेत, तर तिथं अतिरिक्त कुमक म्हणजे कर्मचाऱ्यांची बोलवून त्या ठिकाणच्या शाखा ह्या 24 तास उघड्या ठेवलेल्या आहेत, की ग्राहकांना त्यांचे ठेवीचे पैसे आणि सोनं परत घेता यावं, की जेणेकरून
जर हे बँकेचं जर काही सत्यस्थिती, वस्तुस्थिती असती, तर बँकेनं टाळाटाळ केली असती. बँकेनं स्पष्टीकरण दिलेलं आहे, की पावणेपेक्षा 500 पेक्षा जास्त त्यांच्या शाखा आहेत आणि अशा स्थितीमध्ये 8-10 शाखांमध्ये जर अशी अफवा पसरत असेल, तर ह्या अफवांना सामोरं जाण्याचं बँकेमध्ये पूर्ण क्षमता आहे आणि मग ही सध्या तरी एक निव्वळ आणि निव्वळ एक अफवा असल्याचं माध्यमांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. आर-बी-आयकडून सुद्धा तसं स्पष्टीकरण आलेलं आहे, की असं याबाबत कुठलंही ही बँक बंद पडणार किंवा ही पतसंस्था बंद पडणार, अशी कुठलीही या गोष्टीला दुजोरा मिळालेला नाही आणि मग त्यातच कोणीतरी अफवा पसरून दिल्या, की जे काही बँकेचं जे काही सोनं आहे, तर ते सोनं बँक पतसंस्था बुडाल्यामुळे अर्ध्या किमतीत विकायला मिळत आहे. काही अफवा तर अशा आहेत, की ठेवीदारांचे पैसे बुडाले. काहींच्या अफवा अशा आहेत, की सोनं परत मिळत नाहीये. म्हणजे हे वेगवेगळ्या अफवा पसरत असतात. त्याला कुठलाही आधार नसतो. त्या सगळ्या निराधार प्रकारच्या असतात. तर अशा स्थितीमध्ये बँके ही चालत असताना 5-6 वर्षापूर्वी एका पुण्याच्या भागातील शाखेमध्ये बँकेच्या ऑडिट अहवालामध्ये असेच काही चुकीच्या गोष्टींबद्दल ताशेरे ओढले होते आणि तो ऑडिट अहवाल माध्यमांकडे गेला आणि माध्यमांनी त्याला प्रसिद्धी दिली आणि त्याही वेळेस अशीच बुलढाणा अर्बनच्या बाबतीत अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र तीही ते एका शाखेपुरती मर्यादित असल्यामुळे ती अफवाही त्याच वेळेस शमली. तसंही या अफवेचं तसंच आहे, की याबाबत असं कुठलंच हे नाहीये किंवा बँकेच्या अधिकृत सूत्रांनी जी काही माहिती दिलेली आहे, तर ज्यांना ज्यांचे पैसे परत पाहिजे असतील, तर त्यांनी फक्त 24 तासाची मुदत मागितलेली आहे, की जे काही निर्धारित वेळ आहे बँकेचा, तर त्या वेळेपेक्षा जास्त कालावधीसाठी बँक उघडी ठेवून, रात्री उशिरापर्यंत उघडी ठेवून ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या जात आहेत. विदर्भात असं कुठलंही काहीही अफवा नाही. बुलढाणा अर्बनच्या ज्या काही शाखा आहेत, इतर ठिकाणच्या त्या सगळ्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शाखा आहेत त्यांच्या. तर त्या सगळ्या शाखा व्यवस्थितपणे सुरू आहेत. इतर राज्यातीलही शाखा सुरू आहेत. फक्त ही मराठवाड्यातल्या काही भागांपुरती अफवा होती. आता हळू ती अफवा निवळत आहे. तर अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असं बँकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तूर्तास धन्यवाद.